तर बघा, आज आपण असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO प्री 2016 राज्यशास्त्र या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिटेल अनालिसिस करणार आहेत. हे पार्ट 1 लेक्चर असेल. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर योग्य, बरोबर, राईट विधान ओळखायचं आहे आपल्याला. 1. संस्कृत ही भारताची पहिली अभिजात भाषा आहे. 2. तमिळ ही भारताची दुसरी अभिजात भाषा आहे. 3. भारत सरकारने 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू या भारताच्या अभिजात भाषा म्हणून घोषित केल्या. 4. 2015 मध्ये मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तर आपल्याला योग्य, बरोबर उत्तर ओळखायचं आहे. तर बघा, याचे योग्य उत्तर काय बघा, तर 3 ऑप्शन 3 नंबर करेक्ट आहे. तर का, तर भारत सरकारने 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू या भारताच्या अभिजात भाषा म्हणून घोषित केल्या. हे बरोबर विधान आहे. चुकीचे विधान कुठले आहेत बघा, संस्कृत ही भारताची पहिली अभिजात भाषा आहे. हे चुकीचं आहे, कारण ती तमिळ आहे. तमिळ ही भारताची पहिली अभिजात भाषा आहे. तमिळ ही भारताची दुसरी अभिजात भाषा आहे. हे चुकीचं आहे, कारण ते संस्कृत आहे. आपण डिटेल बघूया. तमिळ फर्स्ट आहे, संस्कृत सेकंड आहे. आणि आता लास्ट म्हणजे 6 अभिजात भाषा बघी, 6 ओडिया ही 6वी भाषा आहे. आपण डिटेल बघणार आहेत. तर भारत सरकारने 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू या भारताच्या अभिजात भाषा म्हणून घोषित केले. हे विधान बरोबर आहे. आणि 2015 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तर हे चुकीचं आहे, कारण मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. आपण डिटेल अनालिसिस करूया. त्या अगोदर एक क्वेश्चन आला होता, वर्ल्ड मदर टंग लँग्वेज डे म्हणून, मातृभाषा दिन, त्या रिलेटेड अगोदर क्वेश्चन आला होता. तर आपण थोडं डिटेल अनालिसिस करूया. तर बघा, वर्ल्ड मदर टंग डे 21 फेब्रुवारीला साजरा केला जातो. लक्षात ठेवा, 21 फेब्रुवारी. आता लँग्वेज हा चॅप्टर आपण डिटेल अनालिसिस करूया. लँग्वेजचं पूर्ण डिटेल अनालिसिस करूया. अगोदरच्या लेक्चरमध्ये PSI 2014 आणि असिस्टंट 2014 मध्ये लँग्वेजच्या रिलेटेड आपण डिटेल अनालिसिस केले, तेही तुम्ही पाहू शकता. तर बघा, पार्ट 17 लँग्वेजच्या रिलेटेड आहे. पार्ट 18 इमर्जन्सी रिलेटेड आहे. लक्षात ठेवा. लक्षात कसं ठेवायचं, पार्ट 17 नंतर खतरा, म्हणजे काहीतरी बोललात तुम्ही आणि त्यामुळं इमर्जन्सी सारखी सिच्युएशन क्रिएट झाली, तर 17 नंतर खतरा असं लक्षात ठेवू शकता. तर हे पार्ट 17 लँग्वेजचा आहे, पार्ट 18 इमर्जन्सीचा आहे. असं बघा, 8वं शेड्यूल आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, तो लँग्वेजच्या रिलेटेड आहे. 8वं शेड्यूल लँग्वेजच्या रिलेटेड आहे. जसं आपण बघितलं, 6वं शेड्यूल लिस्ट आहे, युनियन लिस्ट, कॉन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट. हे 7th शेड्यूल लिस्टचं आहे. 8वं शेड्यूल हे लँग्वेजचं आहे. लक्षात ठेवा, पार्ट 17 8वं शेड्यूल हे लँग्वेजच्या रिलेटेड आहे. तर बघा, तर पुढील बघा, 22 ऑफिशियल लँग्वेज आहेत. आता बघा, 22 ऑफिशियल लँग्वेज आहेत. अगोदर 14 होते इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, परत ऍड 8 ह्या लँग्वेज कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट घटना दुरुस्तीने 8 ऍड करण्यात आलेत. ते आपण डिटेल बघूया. तर बघा, या 22 ऑफिशियल लँग्वेज आहेत. तर बघा, आर्टिकल 343 ते 351 हे लँग्वेजच्या रिलेटेड आहे. लक्षात ठेवा, 343 ते 351. तर बघा, आर्टिकल 343 काय, संघ राज्याची अधिकृत भाषा. ती कुठली आहे संघ राज्याची अधिकृत भाषा? हिंदी इन देवनागरी स्क्रिप्ट. इंटरनॅशनल फॉर्म ऑफ इंडियन न्यूमेरिकल्स अंक आहेत, ते इंटरनॅशनल फॉर्म असेल आणि हिंदी इन देवनागरी स्क्रिप्ट असेल. ही संघ राज्याची अधिकृत भाषा आहे. हे आर्टिकल 343 आहे, हे लक्षात ठेवा. जुळ्याला विचारतात. तसं आर्टिकल 348 काय, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, पार्लमेंट, बिल्स यांची भाषा जी इंग्लिश आहे. लक्षात ठेवा. दुसरी बाब म्हणजे इंग्लिश ही 8 शेड्यूल मध्ये किंवा ऑफिशियल लँग्वेज मध्ये 22 लँग्वेज मध्ये इंग्लिश येत नाही. हे लक्षात ठेवा. इंग्लिश लँग्वेज 22 लँग्वेज मध्ये येत नाही किंवा 8व्या शेड्यूल मध्ये इंग्लिश नाही. तर इंग्लिश 8व्या शेड्यूलच्या बाहेरची लँग्वेज आहे. तसेच ज्ञानपीठ पुरस्कार बघा, ज्ञानपीठ पुरस्कार ही 22 ज्या 8 शेड्यूल मधल्या लँग्वेज आहेत प्लस इंग्लिश
अशा 23 लँग्वेजसाठी दिलेला जातो, कारण इंग्लिश लँग्वेज ही 22 लँग्वेजच्या बाहेर आहे, 8व्या शेड्यूलच्या बाहेर आहे इंग्लिश लँग्वेज, हे लक्षात ठेवा. तर बघा आपण काय बघितलं, आर्टिकल 348 जे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, पार्लिमेंट बिल्स यांची भाषा सांगते, जी इंग्लिश, जी 8व्या शेड्यूलच्या बाहेर लँग्वेज आहे. ऑफिशियल लँग्वेज जे 22 लँग्वेज आहेत त्यामध्ये इंग्लिश येत नाही. तसेच बघा गव्हर्नर प्रेसिडेंटची अगोदर परमिशन घेऊन, प्रायर परमिशन घेऊन हायकोर्टची लँग्वेज हिंदी किंवा अदर लँग्वेज करू शकतात. लक्षात ठेवा, गव्हर्नर प्रेसिडेंटची परवानगी घेऊन हायकोर्टची लँग्वेज हिंदी किंवा अदर लँग्वेज करू शकतात. जसे बॉम्बे हायकोर्ट आहे, त्याची लँग्वेज मराठी करायची असेल तर महाराष्ट्राचे गव्हर्नर आहेत CP राधाकृष्ण, ते प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू मॅडम यांची परवानगी घेतील आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या जे बॉम्बे हायकोर्टची लँग्वेज मराठी करू शकतात. पण ही प्रोसेस लक्षात ठेवा. तर बघा पुढील आर्टिकल बघा, आर्टिकल 350A, प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिकवण्याची सोय. प्रायमरी शाळेमध्ये मातृभाषेत शिकवण्याची सोय 350A आर्टिकल आहे. आर्टिकल 350B लक्षात ठेवा, हे भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी, तर स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी हे घटनात्मक पोस्ट आहे. लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, जे आर्टिकल 350B मध्ये आहे. आर्टिकल 351 लक्षात ठेवा, हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे. ड्युटी ऑफ युनियन, ही संघ राज्याचे कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, काय करायचं, प्रमोट स्प्रेड करायचं, काय हिंदी भाषेचा प्रसार करायचं, ही मार्गदर्शक तत्वे आहे. आता बघा काही DPSP आउटसाइड DPSP आहेत, म्हणजे काही DPSP आउटसाइड DPSP म्हणजे काही मार्गदर्शक तत्वे आहेत जी पार्ट 4च्या बाहेर आहेत. पार्ट 4च्या बाहेर आहेत, ते आपण बघणारच आहेत, आले तर आपण करूया कवर. तर बघा DPSP आउटसाइड पार्ट 4, जो पार्ट 4 आहे, जो राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे संबंधित आहे, त्याच्या आउटसाइड असणारे बघा क्लेम्स ऑफ SC/ST, त्याचा आर्टिकल आहे 335, SC/ST यांचे दावे, SC/ST आर्टिकल 335. इन्स्ट्रक्शन इन मदर टंग, जे आत्ताच बघितलं आपण 350A, प्राथमिक स्तरावर मातृभाषा शिकवण्याची सोय, हे सुद्धा DPSPच आहे, मार्गदर्शक तत्व आहे, पण आउटसाइड पार्ट 4 आहे. डेव्हलपमेंट ऑफ हिंदी लँग्वेज 351, असे 3 DPSP आहेत जे आउटसाइड आहेत पार्ट 4. 335 SC/ST चे दावे, 350A प्राथमिक स्तरावर मातृभाषा शिकवण्याची सोय, आणि डेव्हलपमेंट ऑफ हिंदी लँग्वेज हिंदी भाषेच्या विकासाचे काम, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे, आर्टिकल 351. हे 3 आर्टिकल महत्वाचे आहेत, 335, 350A, 351. तर बघा आपण काय करत आहेत, लँग्वेजच्या रिलेटेड सर्व डिटेल अनालिसिस करत आहेत करंट अपडेट्स आहेत. तर बघा लँग्वेज आहे, घटनेमध्ये 14 होते, नंतर 8 ऍड करण्यात आले, टोटल 22 झाले. शेड्यूल 8व शेड्यूल आहे, पार्ट 17 आहे. तर बघा हे 8 लँग्वेज कशा ऍड करण्यात आल्या बघा. तर बघा एक लँग्वेज, पहिली लँग्वेज ऍड करण्यात आली 21वी घटनादुरुस्ती 1967 ला. 21वी घटनादुरुस्ती 1967 ला सिंधी लँग्वेज पहिल्यांदा ऍड करण्यात आली. त्यानंतर बघा 3 लँग्वेज ऍड करण्यात आल्या, म्हणजे 71वी घटनादुरुस्ती 1992 ला. त्यामध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी अशा 3 लँग्वेज ऍड करण्यात आल्या. त्यानंतर बघा 92वी घटनादुरुस्ती 2003 4 लँग्वेज ऍड करण्यात आल्या. त्यामध्ये BDMS लक्षात ठेवू शकता, बोडो, डोंगरी, मैथली, संताली. अशा बोडो, डोंगरी, मैथली, संताली, BDMS अशा 4 लँग्वेज ऍड करण्यात आल्या. अशा 8 लँग्वेज परत ऍड करण्यात आलेल्या आहेत. घटनेमध्ये 14 लँग्वेज रिकग्नाइज होत्या अगोदर, त्यानंतर 8 लँग्वेज अशा ऍड करण्यात आल्या. हे लक्षात ठेवा, हा क्रम महत्वाचा आहे. तर बघा आत्ताच बघितलं आपण इंग्लिश लँग्वेज त्यामध्ये नाही आहेत 22 लँग्वेज मध्ये. भोजपुरी याचा एक फॅन बेस मोठा, करोडोवर भोजपुरी गाण्याचा फॅन बेस आहे, पण भोजपुरी ही 8व्या शेड्यूल मध्ये येत नाही. आणि राजस्थानी लँग्वेज अशा 3 महत्वाच्या भाषा यामध्ये नाहीत, इंग्लिश नाही, भोजपुरी नाही आणि राजस्थानी सुद्धा नाही. कुठल्या आहेत लँग्वेज बघा, आसामी, बेंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, संताली, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू. आता ह्या लक्षात ठेवा, ह्या 22 लँग्वेजची एक बाब म्हणजे यामध्ये जे क्लासिकल लँग्वेज आहेत,
ज्या अभिजात भाषा आहेत त्या सर्व यामध्ये आहेत. आता अभिजात भाषा कुठल्या कुठल्या आहेत बघा. तमिळ आहे, तेलुगू आहे, संस्कृत आहे, मल्याळम आहे, ओरिया आहे आणि कन्नड आहे. अशा टोटल 6 आतापर्यंत अभिजात भाषा आहेत. त्या ह्या 22 लँग्वेजमध्ये आहेत. 8व्या शेड्यूलमध्ये सगळ्या अभिजात भाषा आहेत ज्या आतापर्यंत रिकग्नाइज झालेल्या आहेत. आता आपण काय करूया, अभिजात भाषाबद्दल डिटेल अनालिसिस करूया. तर बघा, क्लासिकल लँग्वेज अभिजात भाषा हा दर्जा मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या गाईडलाईन्सनुसार ठरतो. तर मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या गाईडलाईन्सनुसार ठरतो. आतापर्यंत ज्या भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्या 8व्या शेड्यूलमध्ये आहेत. आत्ताच बघितलं आपण. तर ऑल क्लासिकल लँग्वेज इन 8 शेड्यूल. तर ज्या अभिजात भाषा आहेत त्या 8व्या शेड्यूलमध्ये आहेत. बघा, प्रेझेंटली 6 लँग्वेज आहेत ज्या क्लासिकल लँग्वेज आहेत, अभिजात भाषा आहेत. त्याचा क्रम आणि कुठल्या वर्षी त्यांना हा दर्जा देण्यात आला बघा. तमिळ 2004ला ही पहिली भाषा आहे ज्याला पहिला क्लासिकल दर्जा आहे. तमिळ 2004, दुसरी संस्कृत 2005, कन्नड आणि तेलुगू 2008, मल्याळम 2013 आणि ओडिया 2014. अशी ही ओडिया 6वी लँग्वेज आहे. आतापर्यंत फक्त 6 लँग्वेजला हा दर्जा दिलेत आहे अभिजात दर्जा. आता बघा, 96वी घटनादुरुस्ती 2011ला झाली होती. त्यांनी काय केलं बघा, ओरिसाचं ओडिसा केलं आणि ओरियाचं ओडिया केलं. हे 96वी घटनादुरुस्तीद्वारे काय केलं, नामकरण केले. ओरिसाचं ओडिशा केलं आणि ओरिया लँग्वेजचं ओडिया लँग्वेज केलं. तर आता बघा, ही 6 लँग्वेज आहेत, महत्वाच्या आहेत. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मराठीला अजूनही दर्जा देण्यात आलेला नाही. तर आता अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी 4 निकष आहेत जे मिनिस्ट्री ऑफ कल्चरनं ह्या गाईडलाईन्स काढलेल्या आहेत. त्या निकष काय आहेत बघा. संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500 ते 2000 वर्षे प्राचीन असावा. या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे मौल्यवान असावे. भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावं किंवा स्वयंभूपण म्हणजे स्वतःच असणारे अस्तित्व असावं. भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं. ते कोणत्या भाषेतून उसने घेतलेली नसावे. प्राचीन भाषेचे स्वरूप सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे. तर बघा, हे 4 घटक आहे जे अभिजात भाषेच्या दर्जाचे रिलेटेड आहे. आता बघा, फायदा काय होते की मराठीला जर अभिजात भाषेचा दर्जा दिला तर HRD मिनिस्ट्री, आपली ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, ते नॅशनल अवॉर्ड्स देऊ शकते. UGC आहेत, UGC सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज. युनिव्हर्सिटीमध्ये असे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज तयार होऊ शकतात असं आहे. आता बघा, मराठीसाठी अभिजात भाषेसाठी 2012-13 मध्ये रंगनाथ पठारे समिती होती आणि आता करंटमध्ये 2024ला ज्ञानेश्वर मुळे समिती आहे जी मराठीला अभिजात भाषेसाठी प्रयत्न करत आहे. पण आतापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही, हे लक्षात ठेवा. मराठी जगातील 10व्या क्रमांकाची भाषा आहे. तर आता प्रकारे आपण अभिजात भाषा आणि लँग्वेज रिलेटेड सर्व डिटेल्स करंट अपडेट मटेरियल पाहिलेलं आहे. आता बघा, एक महत्वाचा क्वेश्चन आहे, जागतिक आनंदी अहवाल 2016. पण आपल्याला हा ओल्ड महत्वाचा नाही, आपण करंट मध्ये अपडेट करूया. नुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश कोणता. तर 2016 ऐवजी आपण 2024 करूया. तर बघा, 2024 नुसार कोणता देश हा सर्वात आनंदी आहे. तर त्या रिलेटेड आपण डिटेल अनालिसिस करूया कारण हे ओल्ड मटेरियल आहे. तर बघा, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट आपण डिटेल अनालिसिस करूया. एक महत्वाचा रिपोर्ट आहे बघा, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 आपण डिटेल अनालिसिस करूया. करंट मध्ये कोण करते बघा, युनायटेड नेशनची एक बॉडी आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. हे वर्षाला काढतात, लक्षात ठेवा, अॅन्युअली काढतात. युनायटेड नेशनची सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. आता बघा, टॉप 4 पहिले 4 बघा देश कुठले आहेत. फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन आहे. हे नॉर्डिक नेशनच आहेत, लक्षात ठेवा. तर नॉर्डिक नेशन का टॉप करतात बघा, रिसोर्सेस त्यांच्याकडे आहेत, ते इफिशियंटली यूज करतात. पॉप्युलेशन त्यांची फार कमी आहे,
त्यामुळे पॉप्युलेशन इनटेक आहे आणि रिसोर्सेसचं प्रॉपर युटिलायझेशन होते, टेक्नॉलॉजी होते आणि त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी त्यांचा विकास झालेला आहे. तर बघा फिनलँड हा 7 वर्ष झालं टॉप करत आहे, तो स्ट्रेट पहिलाच येत आहे. 7 वर्ष झालं तो पहिलाच येत आहे. आतापर्यंत ही 7वी टर्म आहे त्याची पहिल्या याची कोणाची, फिनलँडची. हे लक्षात ठेवा, फिनलँड, त्यानंतर डेन्मार्क, नंतर आइसलँड आणि नंतर स्वीडन. आता बघा भूताननं काय केलंय, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस काढलाय. आपण काय करतो, जीडीपी करतो. भूतान काय करतो, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस करतो. कारण भूतान काय करतो, हॅपीनेसला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पेक्षा जास्त महत्व देतो भूतान. आता बघा ह्या रिपोर्टमध्ये, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये 143 देश होते. भारताचा नंबर 126 वा आहे आणि इंडिया 2023 ला 126 ला होता, 2024 ला 126 नंबर आहे. तर बघा आपल्या शेजारचे राष्ट्र बघा, चायना 60वा नंबर आहे, नेपाळ 93, पाकिस्तान 108, आपल्यापेक्षा पाकिस्तान आनंदी आहे, म्यानमार 118, श्रीलंका 128, बांगलादेश 129. तर बांगलादेश न्यूजमध्ये लक्षात ठेवा 129 आहे, आपल्यापेक्षा दुःखी आहे बांगलादेश. अफगाणिस्तान सगळ्यात लास्टला आहे, बॉटमला 143 नंबर आहे. USA लक्षात ठेवा 23वा नंबर आहे, जर्मनीचा 24वा नंबर आहे. तर ही वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट नेटवर्क काढतंय. आता काय 6 व्हेरिएबल्स आहेत बघा. काय, जीडीपी पर कॅपिटा, जीडीपी पर कॅपिटा बघा, दरडोई किती जीडीपी आहे, हेल्थी लाईफ एक्सपेक्टन्सी, आरोग्याने लोकांचे आयुर्मान, फ्रीडम टू मेक चॉईसेस, स्वातंत्र्य, जनरॉसिटी, औदार्य, फ्रीडम फ्रॉम करप्शन, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य आणि आयुष्याबाबत समाधानी सामाजिक आधार, असे 6 व्हेरिएबल्स आहेत. लक्षात ठेवा, हे महत्वाचे आहेत. पुढील क्वेश्चन बघा आता, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटना दुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे? एक ऑप्शन 97, 2 98, 3 99, 4 100. आता बघा त्याचे योग्य उत्तर आहे ते 99 घटना दुरुस्ती. आपण 4ही ऑप्शनच्या रिलेटेड डिटेल्स अनालिसिस करूया. तर बघा 16 ऑक्टोबर 2015 ला सुप्रीम कोर्टनं राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग अवैध ठरवलं होतं. लक्षात ठेवा ती 99 घटना दुरुस्ती होती. बघा 99 घटना दुरुस्ती होती जी 2014 ला झाली होती, जी सुप्रीम कोर्ट 2015 ला स्क्रॅप केली, रद्द केली. ते आपण डिटेल बघूया, पण त्या अगोदरच्या ऑप्शन मधल्या सगळ्या घटना दुरुस्ती आपण एकदा चेक करूया, कारण ते महत्वाचे आहेत. तर बघा 97वी घटना दुरुस्ती 2011 ला झाली, जी सहकारी संस्था यांना घटनात्मक दर्जा देण्याच्या रिलेटेड आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या रिलेटेड. तर बघा त्यामध्ये काय करण्यात आले, पार्ट 3 मध्ये काय चेंज करण्यात आले, पार्ट 4 मध्ये काय चेंज करण्यात आले ते बघूया. पार्ट 3 फंडामेंटल राईट्स मध्ये, मूलभूत हक्कामध्ये 19C हा भाग ऍड करण्यात आला, राईट टू फॉर्म युनियन कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर तुम्हाला सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला. तसेच पार्ट 4 मध्ये काय चेंज करण्यात आलं बघा, आर्टिकल 43B जे DPSP मध्ये चेंज करण्यात आला, ते प्रमोशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रमोट कराव्या, कुणी कराव्या, राज्य संस्थेने. हे आर्टिकल टाकण्यात आले 43B. 97वी घटना दुरुस्ती 2011 ने. आता बघा पार्ट 9B ऍड करण्यात आला. आपल्याला माहित आहे पार्ट 9 आणि 9A हा पंचायती राज आणि म्युनिसिपालिटीचा रिलेटेड आहे, जो 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 ने ऍड करण्यात आलेला आहे. तर बघा पार्ट 9B ऍड करण्यात आला, जे आर्टिकल आहे 243ZH ते 243ZT, जे कोऑपरेटिव्ह संस्थेच्या रिलेटेड आहे. अशा प्रकारे चेंज करण्यात आला फंडामेंटल राईट्स मध्ये, DPSP मध्ये, पार्ट 9B मध्ये. ही 97वी घटना दुरुस्ती 2011 कोऑपरेटिव्ह सोसायटीज किंवा सहकारी संस्थांच्या रिलेटेड आहे. तर आता पुढील घटना दुरुस्ती बघा, 98वी घटना दुरुस्ती बघा. आता 98वी घटना दुरुस्ती 2012 ला झाली. राजघटनेत कलम 371J जे कर्नाटक राज्यासाठी विशेष तरतूद करते. काय करते बघा, कर्नाटक राज्यासाठी विशेष तरतूद करते. आता बघा आपल्याला माहित आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा एक कलम आहे जे विशेष तरतूद करते महाराष्ट्र आणि गुजरातसाठी.
तर बघा पार्ट 21 मध्ये हे स्पेशल प्रोव्हिजन आहे. आर्टिकल 371 आहे, जे महाराष्ट्र आणि गुजरातच्या गव्हर्नरला परमिशन देते की ते स्पेशल बोर्ड डेव्हलपमेंट बोर्ड तयार करू शकतात. जसे महाराष्ट्रासाठी विदर्भ, मराठवाडा, सौराष्ट्र. विदर्भ, मराठवाडा हे महाराष्ट्रात आणि सौराष्ट्र आणि कच्छ हे गुजरातमध्ये असे बोर्ड डेव्हलपमेंट बोर्ड तयार करू शकते. कोण करू शकते? गव्हर्नर. कुठल्या आर्टिकलनुसार? 371 नुसार. तर अशा प्रकारे आपण 98वी घटना दुरुस्ती 2012 बघितली, जी 371 जेड आहे. जे कर्नाटक राज्यासाठी विशेष तरतूद करते. तर बघा 99वी घटना दुरुस्ती 2014, ज्याला रिलेटेड क्वेश्चन आहे तो डिटेल बघूया. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. आता गव्हर्नमेंटने काय केलं? नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आणलं आणि त्यामध्ये पॉलिटिशियनला म्हणजे एक्झिक्युटिव्हला काही रोल दिला की जजेसच्या अपॉइंटमेंटमध्ये एक्झिक्युटिव्हला रोल असावा, यासाठी हे अमेंडमेंट आणली होती. त्यांनी एक बिल आणलं होतं, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन बिल. जे बिल परत रद्द करण्यात आलं बघा. तर काय केलं? नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन बिलनं काय केलं? कॉलेजियम सिस्टीम रद्द करण्यात आली आणि त्या जागी नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन असेल, जे सुप्रीम कोर्टच्या जजचे अपॉइंटमेंट करेल. पण लक्षात ठेवा, आता बघा, आता सध्या कॉलेजियम सिस्टीम आहे. कॉलेजियम सिस्टीम ही आपल्या घटनेमध्ये नाही, नॉट इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. लक्षात ठेवा, ती सुप्रीम कोर्टने जे काढलेली आहे, प्रथा काढलेली आहे, एक कन्व्हेन्शन आहे, ज्यामध्ये कॉलेजियम सिस्टीममध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात आणि 4 सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्टचे जज असतात. ते काय करतात? डिसाइड्स अपॉइंटमेंट्स, ट्रान्सफर ऑफ जजेस. तर हे चेक करतात, कॉलेजियम सिस्टीम अपॉइंटमेंट्स करतात, ट्रान्सफर करतात आणि प्रेसिडेंटला सांगतात कुठला जज नेमायचा आहे सुप्रीम कोर्टच्या जजसाठी. आणि ते जनरली कॉलेजियमचे डिसिजन प्रेसिडेंटवर बाइंडिंग असतात, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये फर्स्ट केस, सेकंड जज केस, थर्ड जज केस आहेत, ते पुढे बघूया आपण. पण आता बघा 2015ला काय झालं? हे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन रद्द करण्यात आलं सुप्रीम कोर्टनं. 4 वर्सेस 1 असा डिसिजन झाला आणि सुप्रीम कोर्टनं हे स्क्रॅप करून टाकलं. ते म्हणलं की हे बेसिक स्ट्रक्चर व्हायलेट करते. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन बेसिक स्ट्रक्चर व्हायलेट करते असं सुप्रीम कोर्ट म्हटलंय. तर बघा आता बघा आर्टिकल 124 सुप्रीम कोर्ट काय करते? जजचे अपॉइंटमेंट करते. सुप्रीम कोर्टचे जजचे अपॉइंटमेंट आहे, त्याचा आर्टिकल आहे आर्टिकल 124, जे प्रेसिडेंट करते कन्सल्टेशन विथ जजेस. जी कॉलेजियम सिस्टीम आहे त्यांच्यासोबत प्रेसिडेंट काय करते? CJI प्लस जी 4 सिनियर मोस्ट जज आहे यांचे मिळून ही कॉलेजियम सिस्टीम तयार होते. आणि कॉलेजियम काय करते? प्रेसिडेंटला रिकमेंडेड करते कुठल्या जजचं ट्रान्सफर करायचं किंवा अपॉइंटमेंट करायचं, हे प्रेसिडेंटला सांगतात आणि बाइंडिंग असतं प्रेसिडेंटवर. लक्षात ठेवा. तर हे आर्टिकल 124 आहे. तसेच आर्टिकल 217 जे हायकोर्टच्या जजच्या रिलेटेड आहे. प्रेसिडेंट विथ चीफ जस्टिस ऑफ इंडियाला विचारून, गव्हर्नरला विचारून आणि चीफ जस्टिस ऑफ हायकोर्टला विचारून हायकोर्टच्या जजचे अपॉइंटमेंट करतात. कोण? प्रेसिडेंट करतात, हे लक्षात ठेवा. आता बघा पुढची अमेंडमेंट बघा. 100वी घटना दुरुस्ती 2015ला झाली होती. भारत व बांगलादेश भूसीमा हस्तांतरण. इंडिया बांगलादेशच्या रिलेटेड आहे, लक्षात ठेवा. भूसीमा हस्तांतरणाच्या रिलेटेड आहे. तर बघा 100वी घटना दुरुस्ती 2015 भारत व बांगलादेश भूसीमा हस्तांतरणाच्या रिलेटेड आहे. इंडिया बांगलादेश. आता बघा बांगलादेशमध्ये आता कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस आहे, ती न्यूजमध्ये आहे, त्यामुळे एक हॉट चॅप्टर आहे. इंडिया बांगलादेश बघा 4096 किलोमीटरची बॉर्डर आहे. सगळ्यात जास्त इंडिया आणि बांगलादेशची बॉर्डर आहे. इंडियाला असणारी बांगलादेशची बॉर्डर आहे. माईलमध्ये म्हणलं तर 2545 माईल्स किंवा 4096 किलोमीटरची बॉर्डर आहे बांगलादेश सोबत. तर बघा कोणती राज्य आहेत जे बांगलादेशला बॉर्डर आहेत आपली? तर बघा आसाम, वेस्ट बंगाल, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरा. सगळ्यात जास्त बॉर्डर कुठं आहे बघा? वेस्ट बंगालला, नंतर त्रिपुराला, नंतर मेघालयला, नंतर मिझोरामला, आसामला. जसं वेस्ट बंगालला 2217 किलोमीटर आहे, त्रिपुराला 856 किलोमीटर आहे, मेघालयला 413 किलोमीटर आहे, मिझोरामला 318 किलोमीटर, आसामला 262 किलोमीटर. एवढं महत्वाचं नाही, फक्त लक्षात ठेवा वेस्ट बंगालला जास्त बॉर्डर आहे आणि इंडियामध्ये सगळ्यात जास्त बॉर्डर बांगलादेशचीच आहे. इंडिया. तर बघा इंडिया आपले बाउंड्री बघा आता
15,106 किलोमीटरची लँड बाउंड्री आहे. आपला कोस्ट लाईन 7,516 किलोमीटरचा कोस्ट लाईन आहे, लक्षात ठेवा. तर बघा, कोस्ट लाईन 7,516 किलोमीटर, लँड बाउंड्री 15,106 किलोमीटर. तर बघा, इंडिया कुठले कुठले आपले राष्ट्र आपल्याला बॉर्डर आहेत बघा. बांगलादेश, सगळ्यात जास्त बांगलादेश, त्यानंतर चायना, नंतर पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान. कसं लक्षात ठेवायचं बघा, बचपन MBA असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. बचपन MBA. बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान अशी इंडिया बॉर्डर आहे. सगळ्यात जास्त बांगलादेशला आपली बॉर्डर आहे, नंतर चायनाला आहे, नंतर पाकिस्तानला आहे. तर ही लँड बाउंड्री आहे. 100वी घटना दुरुस्ती 2015 आहे. आता तुम्हाला कोणी विचारलं की 100व आर्टिकल काय इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, तर बघा 100व आर्टिकल अंदाजे विचारलं तर बघा 100व आर्टिकल आपल्या घटनेचं हे गणपूर्तीच्या रिलेटेड आहे. कोरमच्या रिलेटेड आर्टिकल 100. जी गणपूर्ती आहे मिनिमम 10% असते. लोकसभेच्या 10%, राज्यसभेच्या 10% ही गणपूर्ती असते, लक्षात ठेवा. सदस्य संख्या आणि जी सिंपल मेजॉरिटीनं पार्लमेंट चेंज करू शकते. ही गणपूर्ती पार्लमेंटच्या सिंपल मेजॉरिटीने चेंज करता येते. अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की आर्टिकल 368 मध्ये सिंपल मेजॉरिटी येत नाही. तसे बघा, प्रोटेम स्पीकर सारखं न्यूजमध्ये असतं किंवा प्रोटेम स्पीकरचा आर्टिकल काय कोणी विचारलं तर लक्षात ठेवा, प्रोटेम स्पीकरचं आर्टिकल आहे 94 आहे. आता बघा, दुसरी महत्वाची अमेंडमेंट बघा, 101वी घटना दुरुस्ती 101वी घटना दुरुस्ती झाली 2016ला. GST ऍक्ट आहे जे 121वी घटना दुरुस्ती विधेयक होते, लक्षात ठेवा. 122वे घटना दुरुस्ती विधेयक आणि 101वी घटना दुरुस्ती 2016 हे GST ऍक्टच्या रिलेटेड आहे. त्यांनी बघा काही कलमे ऍड करण्यात आले, जसे 246A, 279A ऍड करण्यात आले. 279A का महत्वाचा आहे, GST काउन्सिल आहे आणि त्याला कॉन्स्टिट्युशनल दर्जा भेटलेला आहे कारण ते कलम 279A आहे. GST काउन्सिल सतत न्यूज मध्ये असते. एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे इकॉनॉमी मधला, तो आपण इथं कव्हर करूया. तर बघा, GST काउन्सिलचे चेअरमन असतात आपल्या युनियन फायनान्स मिनिस्टर ज्या निर्मला सीतारामन मॅडम आहेत. त्यामध्ये बघा काय करतं, तर युनियन आणि स्टेट जे GST रिलेटेड इश्यू आहेत ते डिस्कस केले जाते, त्यावर मतदान होते, चर्चा होते. 33 मेंबर आहेत, लक्षात ठेवा. त्याचा कोरम लक्षात ठेवा 1/2 कोरम आहे. आणि लक्षात ठेवा डिसिजन कसं घेतलं जातं, तर 3/4 ऑफ वेटेड वोट्स ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. तर 3/4 ऑफ वेटेड वोट ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग असं वोटिंग होतं 3/4. तसेच लक्षात ठेवा सेंट्रलला 1/3 वोटिंग पॉवर आहे, तर स्टेटला 2/3 वोटिंग पॉवर आहे. लक्षात ठेवा स्टेटला 2/3 म्हणजे जास्त वोटिंग पॉवर आहे, सेंट्रलची 1/3 आहे आणि डिसिजन 3/4 वेटेड वोट ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग घेतलं जातं. आता GST काउन्सिल मध्ये असणारे मेंबर बघा, हे महत्वाचं आहे. युनियन फायनान्स मिनिस्टर चेअरमन असतात. युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट इन चार्ज ऑफ रेव्हेन्यू ऑफ फायनान्स हे मेंबर असतात. तसेच मिनिस्टर ऑफ इन चार्ज ऑफ फायनान्स किंवा टॅक्सेशन जे मिनिस्टर असतात, जे स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनेट करतं ते. तसेच सेक्रेटरी कोण असतो, रेव्हेन्यू, तो एक्स ऑफिसर सेक्रेटरी असतो GST काउन्सिलचा. पदसिद्ध सेक्रेटरी असतो जो रेव्हेन्यू सेक्रेटरी आहे तो. चेअरपर्सन बघा, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम हे परमनंट इन्व्हिटी असतात. असे GST काउन्सिल मधले मेंबर आहेत, हे लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे GST काउन्सिल, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. जर GST काउन्सिल जर चेंज करायचं असेल, GST काउन्सिल चे काही डिसिजन चेंज करायचे असेल तर बघा GST काउन्सिल काय झाले, आता फेडरल बॉडी बनली आहे. त्यामुळे हे आर्टिकल 279A मध्ये आलेले आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी झाली. आणि फेडरल असल्यामुळे त्याचं चेंज करायचं असेल तर हाफ स्टेट रॅटिफिकेशन लागेल, जे सिंपल मेजॉरिटीनं असेल, प्लस पार्लिमेंटची स्पेशल मेजॉरिटी असेल जी 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग असेल ती, प्लस सिंपल मेजॉरिटी ऑफ स्टेट. जे आता जनरली आपण 30 स्टेट धरलं तर 16 स्टेटचं ह्याला रॅटिफिकेशन लागेल जर GST काउन्सिल मध्ये काही चेंज करायचं असेल तर. फेडरल इश्यू आहे हे लक्षात ठेवा. तर पुढील क्वेश्चन बघा, आता भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती, तर बघा ओरिसा, बिहार, तमिळनाडू, उत्तर प्रदेश. तर योग्य उत्तर आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशाच्या होत्या. तसेच बघा भारतातील पहिली महिला गव्हर्नर,
आता बघा, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? ते उत्तर प्रदेश आहे. कोण मुख्यमंत्री होत्या? तर सरोजिनी नायडू होत्या. सरोजिनी नायडू होत्या, लक्षात ठेवा. ह्या सरोजिनी नायडू बद्दल आपण डिटेल बघूयाच. तर बघा, तसेच जर क्वेश्चन आला की भारतातील पहिली गव्हर्नर ही कोणत्या राज्याची होती, तर ते सुद्धा उत्तर प्रदेशाचे येते. सॉरी बघा, ते जरा थोडं गलत झाले. तर बघा, भारतातील पहिली मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर उत्तर प्रदेश बरोबर आहे. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या, किंवा इथं गव्हर्नर आलं, कोणत्या पहिली महिला गव्हर्नर कोणत्या राज्याची होती? त्याचं सुद्धा उत्तर उत्तर प्रदेशच येत आहे. तर बघा, फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर, पहिली महिला जी सुचिता कृपलानी होती, लक्षात ठेवा, सुचिता कृपलानी होत्या. फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर ज्या सुचिता कृपलानी होत्या, लक्षात ठेवा. फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर सुचिता कृपलानी. फर्स्ट वुमन गव्हर्नर ज्या सरोजिनी नायडू होत्या. फर्स्ट वुमन गव्हर्नर ज्या सरोजिनी नायडू होत्या, आणि दोन्हीही यूपीच्याच होत्या, लक्षात ठेवा. तर बघा, आपण थोडक्यात बघूया. आता बघा, सरोजिनी नायडू यांच्याबद्दल काय बघा, भारतीय कोकिळा म्हटलं जातं त्यांना. तसेच त्या संविधान सभेत होत्या. सुचिता कृपलानी सुद्धा संविधान सभेत होत्या. तसेच लक्षात ठेवा, सरोजिनी नायडू ह्या 1925ला कानपूर सेशनला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रेसिडेंट बनणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. भारतीय महिला महत्वाचं आहे, कारण 1917ला ॲनी बेझंट ह्या कलकत्ता सेशनच्या पहिल्या महिला चीफ मिनिस्टर झाल्या होत्या. पहिल्या महिला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रेसिडेंट झाल्या होत्या, ॲनी बेझंट. तर बघा, तसेच पहिला वुमन गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र ह्या विजयलक्ष्मी पंडित होत्या. विजयलक्ष्मी पंडित होत्या, लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. तसेच बघा, शीला दीक्षित ह्या सर्वाधिक कालावधीसाठी महिला मुख्यमंत्री होत्या, शीला दीक्षित. तसेच बघा, तमिळनाडूच्या जयललिता ह्या एकूण 5 वेळा मुख्यमंत्री झालेल्या आहेत. तमिळनाडूच्या जयललिता. तसेच बघा, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये पहिल्या कॅबिनेट मिनिस्टर कोण होत्या? कॅबिनेट मिनिस्टर पहिल्या वुमन कॅबिनेट मिनिस्टर पहिल्या ह्या राजकुमारी अमृत कौर होत्या, लक्षात ठेवा. ज्यांच्याकडे कॅबिनेट मिनिस्ट्री ही आरोग्य मंत्री होत्या, त्या राजकुमारी अमृत कौर, लक्षात ठेवा, पहिल्या कॅबिनेट मिनिस्टर होत्या. त्यांच्याकडे हेल्थ डिपार्टमेंट होतं, लक्षात ठेवा. तसेच बघा, काय सांगता येईल का अजून तरी, संविधान सभेतले मेंबर कोण आहेत? विजयलक्ष्मी पंडित, सुचिता कृपलानी, सरोजिनी नायडू, दुर्गाबाई देशमुख ह्या वुमन मेंबर होत्या. तर अशा प्रकारे आपण एओसोप्री 2016 राज्यशास्त्र विषयाचे स्टॅटिक पोर्शन आहे ते डिटेल अनालिसिस केलंय. हे पार्ट 1 लेक्चर होते. पार्ट 2 आणि पार्ट 3 लेक्चर लगेच येईल. थँक्स फॉर कोऑपरेशन.